म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल अवघ्या 2-3 दिवसापूर्वी, तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी आनंदाची बातमी आलेली आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा सकाळी GR आलेला आहे। GR मध्ये तुम्हाला दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज 4 वाजेपासून याची सुरुवात झालेली आहे। अखेरकार लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। बघा, प्रत्येक लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। ज्या बहिणींना अजून हप्ता जमा झाला नसेल त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। ती बातमी सुद्धा मी तुम्हाला सांगतो। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज या 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटीचा बटन दाबून पहिला टप्पा कंप्लीट करण्यात आलेला आहे। बघा, डीबीटीचा बटन दाबून पहिला टप्पा कंप्लीट करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी आज 4 वाजेपासून याची सुरुवात केलेली आहे। 2,415 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे। या तरतुदीमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला आहे, आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरुवात झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल त्या बहिणींसाठी पण एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। त्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या बहिणींना अजून हप्ता आला नसेल त्या बहिणींना हप्ता जमा होतोय आणि ज्या बहिणींना हप्ता आला असेल त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता दिला जातोय। 12 जिल्ह्यांची यादी आहे, तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता आला असेल। बघा, आता एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना मागच्या वेळेस बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आम्ही दिलेला आहे, तर आता आजपासून याची सुरुवात आम्ही केलेली आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तुम्ही ट्विट सुद्धा वाचू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ट्विट दिलेला आहे, तुम्ही ट्विट वाचू शकता। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। आज पहिला टप्पा डीबीटीचा बटन दाबून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। बघा, आणि या बैठकीमध्ये आणखीन एक निर्णय पार पडलेला आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना नाही, तर लाडकी बहीण व्यतिरिक्त वेगवेगळ्या योजना आहेत। सर्व योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतला पाहिजे। गोरगरीब महिलांनी, नागरिकांनी, सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे। कारण राज्य शासनाचे भरपूर योजना असतात। राज्य शासनाच्या योजना असतात की गोरगरीब व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते। जसं लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये प्रमाणे मदत दिली जाते, तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत। तुम्हाला योजनांबद्दल माहित नसेल तर योजनांबद्दल तुम्हाला सांगतो। जसं की आता एक प्रसिद्ध योजना आहे भांड्याची किट वाटप। ही योजना सुद्धा अतिशय प्रसिद्ध योजना आहे। भांड्याची किट वाटप भरपूर बहिणींना, भरपूर पुरुषांना याचा लाभ भेटलेला आहे। आता त्यासोबत पेटी वाटप सुद्धा होतंय। आता बांधकाम कामगार विभागामधून पेटी वाटप दिले जात आहे पिठाचे, त्यानंतर पिठाची गिरणी वाटप आणि शिलाई मशीन योजना वाटप, या वेगवेगळ्या योजना आहेत। बघा, शिलाई मशीन वेगळी योजना आहे, पिठाची गिरणी वेगळी योजना आहे, भांड्याची किट आणि पेटी वाटप बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून ही योजना आहे। तर या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनेबद्दल तुमच्याकडे माहिती नसल्यामुळे तुम्ही याचा फॉर्म भरत नाही आणि फॉर्म न भरल्याने तुम्हाला तो लाभ दिला जात नाही। आता शिलाई मशीनसाठी आणि पिठाची गिरणीसाठी 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे। 2 महिन्यानंतर याचा प्रॉपर GR येणार आहे आणि या GR मध्ये महिलांना शिलाई मशीन दिले जाणार आहे। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, फॉर्म ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे, कुठं भरायचा, काय भरायचा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणारच आहोत। कारण याची सुरुवात, याचा GR 2 महिन्यानंतर येणार आहे। म्हणून जसं याचा GR आला तात्काळ तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करून घेणं गरजेचं आहे, कारण आपण या चॅनलवर
अधिकृत माहिती महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही योजना असतात सर्व योजनांबद्दल आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शासनाच्या ज्या पण नवीन योजना येतात त्या सर्व योजनेची माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ भेटली पाहिजे आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। बघा, आता शासनाच्या या योजना असतात, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनावर अवलंबून राहू नका, शासनाच्या सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे। शासन स्वतः याबद्दल प्रोत्साहन देतात की सर्व योजनेचा लाभ सर्व व्यक्तींना झालाच पाहिजे। तर बघा, आज आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसं वाटप होणार आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली असेल, बघा, ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज जमा झाला असेल। तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता, तुमच्या मोबाईलवर कदाचित मेसेज आला असेल, मेसेज आलाही नसेल, तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता। प्रॉपरली तुम्हाला माहिती देतो की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमची केवायसी झाली असेल, केवायसी झाली नसेल तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होतोय आणि झाला आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची आवश्यकता आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा जमा होणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी केवायसी करणं गरजेचं आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत याची मुदत आहे, कदाचित मुदत वाढ होऊ शकते, पण तुम्हाला लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे, तर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे। आता आपण महत्त्वाची माहितीकडे वळूया की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसा जमा झालेला असेल नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे बाकी असेल तो सुद्धा हप्ता तुम्हाला जमा झाला असेल। बघा, डेबिटचा बटन दाबून आज 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे रत्नागिरी। तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला हप्ता आज जमा झाला असेल। दुसरा जिल्हा आहे तो पुणे, त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा आहे तो सोलापूर, 5वा जिल्हा आहे तो जालना, 6वा जिल्हा आहे तो बीड, 7वा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा आहे तो नाशिक, 9वा जिल्हा आहे तो नागपूर, 10वा जिल्हा आहे तो धुळे, 11वा जिल्हा आहे तो गोंदिया आणि शेवटचा जिल्हा आहे तो चंद्रपूर। या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। पहिला टप्पा आज कंप्लीट झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा, दुसऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांपैकी दुसरा टप्पा, असं 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल, जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। त्या व्यतिरिक्त हप्ता कोणत्या बँकांमध्ये दिला जातो हे तर 10 बँकांची नावं आलेली आहेत। तुम्हाला 10 बँकांची नावं वाचून दाखवतो। या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल। या 10 बँकांपैकी व्यतिरिक्त दुसरं बँक असेल, छोटं खासगी बँकांमध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा होत असेल तर आता तुम्हाला खासगी बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही, कारण सरकारी ज्या बँक आहेत त्या बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे, त्याच बँकांमध्ये पैसे जमा होतील। स्वतंत्र बँक असतात, या बँकांमध्ये यांचा स्वतंत्र IFSC कोड असतो, म्हणून याच बँकांमध्ये आता केवायसी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहे। तुम्हाला बँकांचे नाव वाचून दाखवतो। सर्वात पहिलं बँक आहे HDFC बँक, त्यानंतर दुसरं बँक येतो ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, कॅनडा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, त्यानंतर महाराष्ट्र बँक आणि पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा हप्ता तुम्हाला जमा होतोय। बघा, या 10 बँकांचे नाव आहे। या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर या 10 बँकांपैकी तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। तुम्हाला गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता हप्ता जमा झाला की नाही। तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्हाला मेसेज येत नाही, कदाचित मेसेज यायला प्रॉब्लेम येतोय, मेसेज येत नाही तर तुम्ही स्वतः बँकेत जाऊन एकदा चेक करून घ्या तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहतो, त्यामध्ये तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही। तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल। आणि शासनाच्या सर्व योजनेच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सर्वांना या योजनेबद्दल माहिती झालीच पाहिजे।
तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.